मी विजय शिरोले शहापूरकर। आज आपणाला मी महाराष्ट्रातील सुरक्षारक्षक बांधवांना महत्त्वाची आनंदाची खुशखबर सांगणार आहे, ती म्हणजे आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील सुरक्षारक्षक बांधवांना सदर बातमी माहिती झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर विजय शिरोले शहापूरकर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा। तरी आपण जाऊया आपल्या नवीन माहितीच्या बातमीकडे। आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळाच्या खाकी वर्दीबाबतचा जो लढा होता तो 1987 पासूनचा लढा होता। ते आज तागत 2024 पर्यंत सदर लढा चालूच होता आणि या लढ्यासाठी अनेक सुरक्षारक्षक संघटना प्रतिनिधी इथे चिंतक तसेच सुरक्षारक्षक बांधव त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील आमदार, अनेक खासदार अशा अनेकांनी एकत्रितपणे लढा देऊन ऐतिहासिक निर्णय झाला। त्याचं शासन परिपत्रक 1 सप्टेंबर 2024 रोजी निघाले आणि महाराष्ट्रातील सुरक्षारक्षक बांधवांना यथोचित सन्मान मिळेल अशा प्रकारची वर्दी सुरक्षारक्षक बांधव मिळण्यासाठी जो शासन निर्णय निघाला आणि शासन निर्णय 1 सप्टेंबर 2024 रोजी पासून निघाला असून आज 23 एप्रिल 2024 उलटलेले असून सुद्धा महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील जे सर्वात मोठे मंडल आहे तिथे सर्वात जास्त सुरक्षारक्षक जवळजवळ 22,000च्या पुढे कार्यरत आहेत। त्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये अजून खाकी वर्दी वाटप झालेली नव्हती। तरी त्या मंडळात उशीर होण्यामागचं एक कारण म्हणजे सदर मंडळामध्ये जी निविदा निघाली होती खाकी वर्दीबाबतची, ती निविदामध्ये सदर प्रत्येक सुरक्षारक्षकाला खाकी वर्दीचा गणवेश हा शिवून मिळणार होता, त्यामुळे या मंडळात सर्वात जास्त उशीर झालेला आहे। परंतु सुरक्षारक्षक हितचिंतक संघटना प्रतिनिधी त्याचबरोबर काही आपले सुरक्षा मंडळाचे अधिकारी यांच्या मार्फत जी आपल्याला खात्रीशीर माहिती मिळालेली आहे ती येत्या 2-3 दिवसाच्या आत कोणत्याही क्षणी आपल्याला खाकी वर्दी वाटपाबाबतची सदर नोटीस ही आपल्या मंडळामध्ये लागणार आहे। ही आपल्यासाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आहे आणि खुशखबर आहे, आनंदाची बाब आहे। कारण ज्याचे आपण एवढ्या वर्षे संघर्ष केला आणि संघर्ष करून जवळजवळ 7 ते 8 महिन्याच्या दरम्यान आपण त्याची वाट पाहिली। या महिन्याच्या म्हणजे शेवटापर्यंत ती निश्चित आपले पूर्ण करून आणि जो आपला ऐतिहासिक आपल्या महाराष्ट्र राज्याचा दिवस आहे त्या दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 1 मे हे महाराष्ट्र दिन असून त्या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवसाच्या आतमध्ये सदर आनंदाची ही सर्वात मोठी आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। परंतु ही वर्दी जी आपल्या सुरक्षा बांधवांना प्रत्येकाला 2-2 वर्दी मिळणार आहे, त्या या सन्मानपूर्वक वर्दीचा आपण वापर करावा, कोणी त्याचा गैरफायदा करू नये आणि एकामुळे सर्वांना त्याचा त्रास होईल अशी कोणतीही आपण कृती करू नये ही माझ्याकडून, माझ्या विजय शिरोले शहापूरकर चॅनल कडून, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती समूह शहापूर, मुरबाड, ठाणे, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य या समूहामार्फत सुद्धा आपणाला हे आवाहन करत आहे। त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळाला आतापर्यंत जो निळ्या कलरची जी वर्दी होती त्याला आपल्या शर्टला 2 सिंबल आहेत, एक आपल्या डाव्या बाजूच्या हाताला आणि एक खिशाच्या वरती आहे पुढे छातीच्या बाजूला। ती वर्दी जेव्हा आपल्याला बंद केली जाईल खाकी वर्दी परिधान चालू केल्यानंतर, तर त्या वर्दी आपण ठेवताना कुठेही ठेवताना किंवा कोणाला देताना प्रथमतः ती महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, जो आपला महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळाचा जो लोगो आहे तो रजिस्टर लोगो आहे आणि त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये किंवा त्याचा सन्मान जाऊ नये या अर्थाने आपण ते दोन्ही सिंबल
वर्दी, निळ्या कलरची वर्दी ठेवताना हे काढून ठेवायचे आहे. जसं आपली खाकी वर्दी परिधान करण्याची आपल्याला परिधान करू त्या दिवसापासून ते दोन्ही सिंबॉल निळ्या कलरच्या वर्दीचे आपण काढून ठेवावे, ही माझ्याकडून, माझ्या चॅनल कडून आपणाला विनंती आहे. तसे आमच्या समूहामार्फत शापर मोबाईल ठाणे पुणे सह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जो समूह आपला आहे, महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती, त्या मार्फत सुद्धा हे नवरात्राचे आपणाला आव्हान आहे. आणि ज्या बांधवांनी, ज्या सुरक्षारक्षक बांधवांनी, ज्या सुरक्षारक्षक हितसंबंधी संघटना प्रतिनिधींनी, तसेच महाराष्ट्रातील सर्व ज्या आमदारांनी, खासदारांनी आम्हाला पाठबळ दिलं, आम्हाला या लढ्यासाठी, संघर्षाच्या लढ्यासाठी मदत केली आणि प्रयत्न केले, त्या सर्वांचे मी विशेष आभार मानून, आणि अशाच आमच्या प्रत्येक अन्यायकारी लढ्यासाठी आपण आम्हाला प्रत्येक क्षणाला हातभार लावाल आणि असाच आम्हाला सहकार्य कराल अशी आशा बाळगतो. तरी माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्याला नवीन आनंदाची खुशखबर मिळण्यासाठी पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.